बस ना, बस बस. हे बघ, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. हा, अच्छा, मलाही तुझ्याशी जरा बोलायचंय ऋतू. नाही ऐक, मला महत्वाचं बोलायचंय. तू एक लक्षात घे, तू काही टेन्शन घेऊ नकोस अजिबात. तू सगळं ठीक होणार आहे. सगळं ठीक होणार. आणि हे बघ, अजून काही वेळ गेलेली नाहीये. अजून आपल्याकडे 6 महिने. आफ्टर 6 मंथ आपण नेक्स्ट अटेम्प्ट देऊ शकतो. ऐक हे बघ, सगळा अभ्यास आता मी तुझा घेणार आहे. सगळा अभ्यास मी घेणार आहे. फक्त तू एक काम करायचं, तू आता झोपायचं नाही, अजिबात झोपायचं नाही. हे बघ, मी हे सगळं प्लॅनिंग केलंय, त्यानुसार आपण अभ्यासाला लागायचं. आपण मी ऑफिसला जायच्या आधी 2 तास भेटायचं, मग 2 तास स्टडी करायचा. त्यानंतर मी तुला असाइनमेंट देणार, ती तू दिवसभरात सोडवून ठेवायची. आणि तू एवढं जरी केलंस ना तरी तू नक्की क्लिअर होणार आहेस. फक्त 6 महिने, ओनली 6 मंथ्स. ओके ऋतू, तेच ऐक ना एक मिनिट. मला नाही, मला माहिती आहे. म्हणजे तू म्हणशील की आता एवढे दिवस आहेत आणि मग लगेच उद्यापासून कशाला सुरुवात करायची अभ्यासाला. हो ना, पण हे बघ, अरे आपण आता रिस्क नाही घेऊ शकत ना. म्हणजे तुझी एक्झाम 6 महिन्यांनी, त्यानंतर 2 महिन्यांनी रिझल्ट, म्हणजे 8 महिने. डन. म्हणजे 8 महिन्यांनी आपण माझ्या मॉम डॅडना सांगायचं. ओके डन. 8 महिने यार, पण 8 महिने यार, तोपर्यंत मी माझ्या मॉम डॅडना काय सांगायचं? मला राहुलला पण काहीतरी सांगावं लागणार. तू का केलंस यार असं? म्हणजे तू आता एक्झाम दिली असतीस ना तर आताच सीए झाला असतास. आणि ऋतू, मला नाही व्हायचंय सीए. मगाचपासून तेच सांगायचा प्रयत्न करतोय मी तुला. 6वा अटेम्प्ट मी नाही देऊ शकत. मी अति झालं ग ऋतू, प्रचंड झालंय आता. बास, मला असह्य झालंय. म्हणजे इट इज अनबेअरेबल. नाही, ते कळलं मला, ते कळलं. पण एक्झॅक्टली काय म्हणायचंय तुला? मी सीए नाही करणार आहे. काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना. म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग, काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव, अभया, हे टेबल नको.
का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असू दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके